संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं ज्या केसकडे लक्ष आहे अशी पेसा केस, परंतु या केसला एक ग्रहण लागले आहे, ते म्हणजे तारीख पे तारीख। कारण मागच्या वर्षी 2023मध्ये 13 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टमध्ये पेसा केस संदर्भात एक सुनावणी झाली। त्यानंतर आज जवळपास 1 वर्ष पूर्ण होईल, त्यानंतर एक पण हेअरिंग सुप्रीम कोर्टमध्ये झालेली नाही। महाराष्ट्रामधील 13 जिल्ह्यांमधील 17 संवर्गातील पदभरती रखडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासी भागामध्ये पेसा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे आणि अनेक पदे रिक्त असल्यामुळे मुलांच्या शैक्षणिक असेल, शाळेमध्ये शिक्षक नाहीत आणि आरोग्य सुविधांपासून या भागातील नागरिक वंचित राहत आहे। तरी देखील शासन याकडे कुठे लक्ष देताना दिसत नाही आणि आदिवासी समाजाचे जे 24 आमदार आहेत त्यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा ते पक्षाशी इमान राखण्यात व्यस्त असल्यामुळे या पदभरतीकडे कोणीही लक्ष दिले नाही। तरी देखील 1 ऑगस्टपासून पेसा क्षेत्रातील मुलांनी नाशिक या ठिकाणी उपोषण सुरू केले। त्यानंतर माजी आमदार JP गावित साहेबांनी सुद्धा आमरण उपोषण सुरू केले होते आणि 28 ऑगस्टला आदिवासी समाजाने जो महाजन आक्रोश मोर्चा काढला। त्यानंतर शासनाने 29 ऑगस्टला सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। आणि आपल्या हाती लागलेल्या प्राथमिक माहितीनुसार उद्याची हिअरिंग होणार आहे की नाही हे आपण बघणार आहोत। आपल्या हाती लागलेल्या प्राथमिक माहितीनुसार पेसा केससाठी लढणारे डॉक्टर संजय दाभाडे यांनी उद्या होणाऱ्या पेसा केस हिअरिंगसाठी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्याला दिलेली आहे, ती बघणार आहोत। इथे बघू शकता पेसा केस अपडेट, सुनावणी पुढे ढकलली। कधीची अपडेट आहे? आजची 11 सप्टेंबर 2024। आत्ताच हाती लागलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयातील उद्या गुरुवार 12 सप्टेंबर रोजी प्रस्तावित असलेली सुनावणी पुढे ढकलली गेली आहे। कदाचित येत्या शुक्रवारी किंवा पुढील आठवड्यात सुनावणी लागू शकते, कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती। अशा प्रकारे उद्या होणारी 12 सप्टेंबरला पेसा केस हिअरिंग ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। याचं कारण असं समजत आहे की ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे त्यांचे वकील उद्या सुप्रीम कोर्टमध्ये हजर न राहू शकल्याने ही केस पुढे ढकलण्यात येणार आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। त्यानंतर आपण सुप्रीम कोर्टाच्या स्टेटसवर जाऊन चेक करूया। त्यानंतर तुम्ही इथे चेक करू शकता लिस्टेड ऑन, लास्ट लिस्टेड ऑन म्हणजे उद्याची डेट 12/9/2024 इथे तुम्ही चेक करू शकता लिस्टेडसुद्धा झालेली आहे। आणि जी आपली पेसा केस आहे ती 3 जज असणाऱ्या बेंचवर होणारी आहे। त्यामध्ये स्वतः चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड साहेबसुद्धा असणार आहेत। त्यानंतर जस्टिस JB पारडीवाला आणि जस्टिस मनोज मिश्रा या 3 जजेस समोर हे 3 जजेसचं बेंच असणाऱ्या बेंच समोर आपली पेसा केस सुनावणी होणार आहे। मागच्या 4 तारखेला 4/9/2024ला लिस्टेड झाली होती, परंतु माननीय चंद्रचूड साहेबांची तब्येत बरोबर नसल्याने ते गैरहजर होते, त्यामुळे पेसा केस ही पुढे ढकलून 12/9 म्हणजे उद्या होणार होती। परंतु आपल्याला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ती डेटसुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे, कारण ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे त्यांचे वकील उद्या येऊ न शकल्याने किंवा गैरहजर राहू शकल्याने ती पुढे ढकलण्यात येत आहे असं प्राथमिक कारण आपल्याला कळत आहे। आणि जर उद्या 12 तारखेला हिअरिंग जर झाली तर वेल अँड गुड, आणि जर पुढे जर ढकललेली असेल तर लवकरच इथे आपल्याला नवीन डेट बघायला मिळेल। कारण आज जवळपास 1 वर्ष होईल या भरतीला एक ग्रहण लागलेलं आहे, तारीख पे तारीख। कारण पेसा क्षेत्रात राहणारा युवक ऑलरेडी बेरोजगार आहे आणि त्याच्यात ह्या अशा शासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील युवक सध्या खूप निराशेमध्ये आहे। त्यामुळे शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून ही सुनावणी लवकर कशी घेण्यात येईल सुप्रीम कोर्टामध्ये याकडे लक्ष द्यावे। 29 ऑगस्टला
जी सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी जी बैठक झाली पेसा भरती संदर्भात, त्या बैठकीला मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी पेसा भरती उपोषणकर्त्यांना आश्वासनसुद्धा दिले आहे की याबाबत सरकार सकारात्मक आहे आणि 15 सप्टेंबरपर्यंत योग्य निर्णय घेतला जाईल, सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि ज्यांची पेसा भरती अंतर्गत निवड झाली आहे त्यांना नियुक्तीसुद्धा देईल असे आश्वासन स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। परंतु या बाबतीत पेसा भरती बाबतीत सरकार आतापर्यंत कुठे हालचाल करताना दिसत नाही। कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये हालचाल होताना दिसत नाही, कारण आज 3-4 दिवसावर 15 तारीख आली आहे आणि हे शासन जर या भरतीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असेल तर या शासनाला आदिवासी समाजाच्या वादळाला सामोरं जावं लागणार आहे। लवकरात लवकर पेसा भरती संदर्भात योग्य निर्णय घ्यावा। तुम्ही इथे बातमीसुद्धा बघू शकता। पेसा भरतीबाबत 15 तारखेचा अल्टिमेट माजी आमदार JP गावित यांनी दिलेला आहे। JP गावित यांनी घेतली राज्यपालांची भेट, म्हणजे माजी आमदार JP गावित साहेबांनी राज्यपालांची सुद्धा या संदर्भात भेट घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता। पेसा भरती संदर्भातील कार्यवाहीसाठी 15 तारखेचा अल्टिमेट त्यांनी सरकारला दिलेला आहे। राज्यपालांच्या भेटीत पेसा कायद्याअंतर्गत भरतीचा विषय मांडला। संबंधित यंत्रणांकडून येत्या 15 तारखेपर्यंत उत्तर येणे अपेक्षित आहे। सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल असा इशारासुद्धा माजी आमदार JP गावित यांनी दिलेला आहे। आणि हे सरकार आणि ते जे 24 आमदार आहेत जे स्वतः पक्षाशी इमान राखण्यात व्यस्त आहेत, कारण आदिवासी समाजाने त्यांना ज्या पदावर पोहोचवलं, कारण लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, आदिवासी समाजाचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्यासाठी त्यांना पाठवले आहे, परंतु ते विधानसभेमध्ये कधीही पेसा भरती संदर्भात आक्रमक होताना दिसले नाही किंवा विषय मांडताना दिसले नाही, मग ते कोणत्याही पक्षाचे असो। आज भारताला जवळपास 75 वर्ष होतात स्वातंत्र्य होऊन। आज आदिवासी भागामध्ये तुम्ही जा, मूलभूत सुविधांपासून, मूलभूत गरजांपासून आदिवासी समाज हा आजही वंचित आहे। इथून मागे झालेले पक्ष असतील, सत्तेमध्ये असणारे पक्ष आहेत, प्रत्येक पक्षांची जी सत्ता आली, सर्व पक्षीय दुर्लक्ष आदिवासी समाजाकडे येत्या 75 वर्षामध्ये झालेलं आहे। त्यामुळे शासनाने याकडे लवकर लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, नाहीतर येत्या 16 तारखेपासून आदिवासी वादळाला या सरकारला सामोरं जावं लागेल। हाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।